नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनल महाजॉबमध्ये। मित्रांनो, महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेणार आहोत, ज्यामध्ये सहाय्यक प्रशासकीय अधिकारी अर्थात असिस्टंट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर पदासाठी भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। एकूण 350 जागांसाठी रिक्रुटमेंट होत आहे, ज्यामध्ये कोणतीही पदवी असेल तर तुम्ही एलिजिबल होता अर्ज करण्यासाठी, ज्यासाठी तुमचा पे स्केल 88,635 हा बेसिक पे ते 69,025 हा पे स्केल तुमचा राहणार आहे। स्टार्टिंग सॅलरी तुमची जवळपास 1.25 लाख रुपयाच्या पुढे राहील। सो बेस्ट इन क्लास सॅलरी आहे, त्याबाबत काळजी करण्याची गरज नाही, तुम्ही नक्की या ठिकाणी प्रयत्न करू शकता। आज आपण डिटेलमध्ये या भरतीबाबतचा अपडेट घेणार आहोत। त्याअगोदर मित्रांनो, मेक शुअर महाजॉब चॅनल नक्की सबस्क्राईब कराल। जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो। बघा मित्रांनो, जाहिरात जी आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। LIC अर्थात लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन यांच्या मार्फत ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे, ज्यामध्ये असिस्टंट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर AAO हे पद या ठिकाणी मित्रांनो भरलं जाणार आहे, ज्यासाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन्स इंडियन सिटीजन्स कडून जे एलिजिबल आहेत त्यांच्याकडून मागवण्यात आलेले आहेत। ही जी भरती होते मित्रांनो, यामध्ये जनरलिस्टची पदे भरली जात आहेत, ज्यासाठी कोणतीही पदवी असेल तर तुम्ही एलिजिबल होता अर्ज करण्यासाठी। तुमच्याकडे जर स्पेसिफिक लॉची डिग्री असेल किंवा इंजिनिअरिंग रिलेटेड पदवी असेल त्याच्याही सेपरेट जागा निघलेल्या आहेत, त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही प्रयत्न करू शकता। अर्थात या ठिकाणी सर्व कॅन्डिडेट्स एलिजिबल होणारच आहेत, ज्या कारण या ठिकाणी कोणतीही पदवी असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता। बघा मित्रांनो, जाहिरात जी झालेली आहे त्यासाठी प्रसिद्ध झालेली आहे, त्यासाठी पे स्केल तुमचा कशा प्रकारे राहणार आहे हे मी तुम्हाला पहिल्यांदाच या ठिकाणी कव्हर करत आहे। ज्यामध्ये बेसिक पे तुमचा 88,635 रुपये राहील। तुम्ही बेसिक पेज बघू शकता किती मोठ्या प्रमाणात तुम्हाला मिळत आहे। यामध्ये 88,635 ते 69,025 हा पे स्केल राहील आणि पर मंथ तुमची 1,26,000 रुपये सॅलरी या ठिकाणी क्लास ए सिटीमध्ये राहणार आहे। या व्यतिरिक्त तुम्हाला ॲक्सिडेंशियल इन्शुरन्स, ग्रुप इन्शुरन्स, व्हेकल लोन किंवा मोबाईल हँडसेटच्या रिप्लायज, तुमचे काही सप्लाईज असतील डेली, मॅगझिन, टी, कॉफी, मोबाईल एक्सपेन्स, फर्निश रिएम्बर्समेंट, या सर्व गोष्टी तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो मिळणार आहेत। बेस्ट इन क्लास सॅलरी तुमची या ठिकाणी राहणार आहे, त्याबाबत काळजी करण्याची गरज नाही। तुम्ही या ठिकाणी जर त्याबाबत अप्लाय करणार असाल तर नक्कीच तुम्हाला चांगल्या प्रकारच्या सुविधा मिळत आहेत। वॅकन्सीची माहिती घ्या तर टोटल नंबर ऑफ वॅकन्सीज तुम्ही बघू शकता। जनरलिस्ट पदासाठी टोटल 350 जागांसाठी रिक्रुटमेंट होत आहे। या 350 पैकी ओपनच्या 142 जागा आहेत, ईडब्ल्यूच्या 38 जागा आहेत, ओबीसीच्या 91 जागा आहेत, एसटीच्या 6 आणि एससी साठी 51 जागा रिझर्व्ह आहेत। यासाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन तुम्ही या ठिकाणी बघू शकता। बॅचलर डिग्री इन एनी डिसिप्लिन फ्रॉम रेकग्नाइज्ड इंडियन इन्स्टिट्यूट और युनिव्हर्सिटी असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता। या व्यतिरिक्त दुसरा कोणताच क्रायटेरिया त्यांनी मागितलेला नाही आहे। बॅचलर डिग्री असणे आवश्यक आहे अर्ज करण्यासाठी। या व्यतिरिक्त दुसरं काही नसेल तरी तुम्ही अप्लाय करू शकता। बेसिक क्वालिफिकेशनवर तुम्हाला अर्ज करता या ठिकाणी येणार आहे। पुढे बघा, यासाठी एज लिमिट काय राहील, एज जी तुम्हाला 1/8/2025 रोजी कॅल्क्युलेट करायचा आहे, ज्यामध्ये ओपनसाठी 21 ते 30 वर्ष एज लिमिट मित्रांनो या ठिकाणी राहणार आहे। या व्यतिरिक्त या ठिकाणी SC ST ला 5 वर्ष, ओबीसीला 3 वर्ष, हँडिकॅपमध्ये जनरल, SC ST आणि ओबीसी ॲज पर कॅटेगरी तुम्हाला रिलॅक्सेशन मिळत आहे। या बेसिसवर तुम्ही तुमचं एज कॅल्क्युलेट करू शकता। या व्यतिरिक्त एक सर्व्हिसमॅन असाल तुम्हाला एज रिलॅक्सेशन आहे ते तुम्ही त्या ठिकाणी नोटिफिकेशनमध्ये पाहू शकाल आणि त्या बेसिसवर तुम्ही या ठिकाणी क्वालिफाय होत असाल तर अर्ज करू शकता। आता पुढे बघा, यासाठी प्री एक्झामिनेशन पहिल्यांदा होणार आहे। प्री एक्झामिनेशनमध्ये रिझनिंग, क्वांटिटेटिव्ह आणि इंग्लिश लँग्वेज बाबतचे क्वेश्चन तुम्हाला त्या ठिकाणी विचारले जातील। या बेसिसवर तुमची पुढच्या टेस्टसाठी त्या ठिकाणी सिलेक्शन होईल। देयर विल बी नो निगेटिव्ह मार्किंग असं त्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे, ही फार महत्त्वाचं आहे। यामध्ये तुम्ही बघू शकता अगेन मेन्स एक्झामिनेशन असणार आहे। मेन्स एक्झामिनेशनमध्ये निगेटिव्ह मार्किंग या ठिकाणी नाही आहे मित्रांनो। यामध्ये रिझनिंग एबिलिटी, जनरल नॉलेज, डेटा अनालिसिस, इंटरप्रिटेशन, इन्शुरन्स अँड फायनान्शियल मार्केटिंग अवेअरनेस याबाबतचे क्वेश्चन तुम्हाला त्या ठिकाणी विचारले जातील, ज्यामार्फत तुमचं सिलेक्शन होईल। या व्यतिरिक्त तुम्हाला इंग्लिश लँग्वेजची टेस्ट सुद्धा त्या ठिकाणी द्यायची आहे। ही टेस्ट असणार आहे, त्यानंतर तुमचं इंटरव्ह्यूसाठी सिलेक्शन होणार आहे। पहिला प्री एक्झाम, मेन्स एक्झाम आणि त्यानंतर इंटरव्ह्यू मार्फत तुमचं फायनल सिलेक्शन होईल। आता यासाठी अप्लाय करण्यासाठी फॉर्म फी तुम्ही बघू शकता। SC ST हँडिकॅपला 85 अधिक ट्रान्झॅक्शन चार्जेस प्लस GST ही फी तुमची राहील। तर इतर कॅन्डिडेट्सला ॲप्लिकेशन फी, या व्यतिरिक्त इंटिमेशन चार्जेस आणि GST ही तुमची या ठिकाणी फी राहणार आहे। ऑनलाईन अप्लाय करताना तुम्ही ही फी त्या ठिकाणी भरू शकता। लक्षात घ्या, ऑनलाईन अर्ज करतानाच तुम्हाला ही फी ऑनलाईन पद्धतीने त्या ठिकाणी ऑनलाईन मोडमध्ये भरायची आहे। यासाठी अप्लाय करण्यासाठी मित्रांनो 16/8/2025 पासून सुरुवात झालेली आहे। 8/9/2025 पर्यंत तुम्ही यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता। कॉल लेटर तुम्हाला 7 दिवसाच्या अगोदर त्या ठिकाणी मिळणार आहे मित्रांनो। या व्यतिरिक्त या ठिकाणी ऑनलाईन एक्झामिनेशनची डेट 3/10/2025 राहील। त्यानंतर मेन्स एक्झामिनेशनची डेट हे 8/11/2025 राहणार आहे। सो या बेसिसवर तुम्हाला ऑलरेडी डेट्स अवेलेबल आहेत, त्यानुसार तुम्ही प्रिपरेशन स्टार्ट करू शकता। अप्लाय करण्यासाठी LICच्या ऑफिशियल वेबसाईटला तुम्ही व्हिजिट करू शकता। लक्षात घ्या, या व्यतिरिक्त तुम्हाला स्पेशलिस्टच्या जागांसाठी सुद्धा अप्लाय करत असेल तर त्याची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे, ती तुम्ही त्या ठिकाणी वेबसाईटवर पाहू शकता। एक चांगली संधी आहे मित्रांनो,
तुम्ही नक्की प्रयत्न या ठिकाणी करू शकाल। या भरतीबाबत काय डाऊट असेल तर कमेंट करून विचारा, व्हिडिओस नक्की लाईक करा। अशाच प्रकारचे डेली जॉब अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो, तेव्हा मेक शुअर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून त्यापुढील बेल आयकॉन नक्की क्लिक कराल जॉब अपडेट्स मिळवण्यासाठी। व्हिडिओ नक्की चॅनलला लाईक करा। धन्यवाद।